नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये। आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 26 ऑक्टोबर 2023 तारीख आहे आणि 25 तारखेने मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे। कालचा दिवस कदाचित माझ्या करिअरमधला एक महत्त्वाचा दिवस आपण असं समजू शकतो, कारण काल मी माझी स्वतःची ओपीडी सुरू करण्याचा पहिला दिवस होता। परवा उद्घाटन झालं दसऱ्याच्या प्रसंगी आणि कालपासून मी ओपीडीला सुरुवात केली। पहिली धावा प्रत्येक क्रिकेटर बॅट्समनसाठी महत्त्वाची असते, तसेच पहिला दिवस प्रत्येक डॉक्टरच्या ओपीडीचा हा त्याच्यासाठी नेहमीच लक्षात राहणारा दिवस असतो। त्यामुळे कालच्या दिवशी काय घडलं आणि कालच्या दिवसभरातून मला काय शिकायला भेटलं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी। कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही न्यूटनच्या तिसऱ्या नियमाबद्दल आहे। न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आपल्या सर्वांना माहिती आहे। तिसरा नियम न्यूटनचा असा सांगतो की प्रत्येक ॲक्शनला तेवढीच इक्वल आणि अपोजिट साईडने रिॲक्शन असते। या नियमाला अपवाद दोन असे शोधून काढले वैज्ञानिकांनी। एक म्हणजे ह्यूमन स्पर्म आणि दुसरं म्हणजे क्लॅमिडोमोनास नावाची अलगी शेवाळ। या दोनचं अपवाद आणि त्याचा काय सिग्निफिकन्स आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे ही वैज्ञानिक बातमी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज वाचण्यात आली ती म्हणजे NCERT बद्दल आहे। NCERT आपल्याला माहिती आहे की संपूर्ण भारतातली शाळेचा सिलेबस वगैरे सेट करणारे एक कमिटी आहे, संस्था आहे। त्यांना एका पॅनलनी रेकमेंड केलंय की भारत हा शब्द ठेवावा जिथे जिथे इंडिया आहे लिहिलेलं, म्हणजे इंडिया शब्द बदलून त्याऐवजी भारत शब्दाचा वापर व्हावा। हे फायनल डिसिजन नाही आहे, काय ती बातमी आहे याबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये सांगेन, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण ही ओपीडीच्या पहिल्या दिवसातून होती। किती मोठा क्रिकेटर असला आणि तो जर बॅट्समन असला तर जेव्हा तो पहिला रन काढतो तेव्हा त्याची बरीच अँझायटी कमी होती आणि त्याचं बरंच प्रेशर हलकं होतं। तसंच काहीसं माझ्यासोबत झालं। परवा उद्घाटनाचा उत्तम सोहळा झाला। खूप नातेवाईक, खूप शुभचिंतक, सगळे मित्रपरिवार, जितक्यांना शक्य होतं तेवढे सर्व लोक येऊन भेटले। त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या। एवढ्या लोकांनी शुभेच्छा दिल्यानंतर त्या सर्वांना ओपीडीचं ती जागा आणि ते सर्व ठिकाण सगळं आवडलं। कालपासून माझी खरी जबाबदारी जास्त सुरू झाली, म्हणजे पेशंटला चांगली सेवा देण्याची। काल पहिला दिवस होता तरी पेशंट सुरू झाले। पहिल्या पेशंटला तर मी जेव्हा तपासलं तेव्हा त्या पेशंटच्या पालकांनाही सांगितलं की तुम्ही माझ्या या नवीन ओपीडीचे पहिले पेशंट आहात, त्यामुळे त्या बाळाचं नाव किंवा ते बाळ नेहमीच स्पेशल राहील आणि त्या बाळाला पुढेही मी स्पेशल बघत राहील, कारण पहिली गोष्ट नेहमीच स्पेशल असली पाहिजे। पेशंटची सुरुवात होणं, पेशंटला तपासणं, तिथे रुग्णसेवेला सुरुवात झाली, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट। आपण एखाद्या कार्याला सुरुवात करतो आणि आपल्याकडून जर चांगलं काम होत असेल, म्हणजे पिसादेवी भागामध्ये आपण ओपीडी सुरू करायचा विचार जेव्हापासून केला तेव्हापासून काल जेव्हा पहिला पेशंट तपासत होतो त्यामध्ये बरीच तयारी, सगळ्या नातेवाईकांनी केलेली मेहनत, सर्वांचे आशीर्वाद, सर्व हितचिंतकांची शुभेच्छा, या सर्वांमुळे हा दिवस आला याची जाणीव काल होती आणि त्या जाणीवेबद्दल कृतज्ञ असणे नेहमीच एक चांगलं लक्षण आहे असं मी म्हणेन। काल ओपीडी जेव्हा सुरू झाली, हळूहळू आता पेशंट वाढतील, त्या म्हणजे जवळपास ओपीडीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा कालच आम्ही उपलब्ध केल्या होत्या। त्यामुळे पेशंटचं प्रिस्क्रिप्शन असो, त्याला छोटं चिटपॅड द्यायचं असेल ते असो किंवा फाईल असो, सर्व गोष्टी पहिल्या दिवशी उपलब्ध होत्या पेशंटसाठी। त्यामुळे पेशंटला कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही कालच्या पहिल्या दिवसापासून। ती एक चांगली गोष्ट, म्हणजे नाहीतर आपण कुठेतरी काहीतरी सुरू करतोय आणि नंतर आपल्या सुविधांमध्ये कमतरता येऊ नये अशी प्रत्येकाची तयारी असली पाहिजे, आणि तसंच काहीसं काल झालं। त्यातून एक शिकायला भेटलं की हा फार नवीन एरिया आहे जिथे मी ओपीडी सुरू करतोय। संजीवनी चिल्ड्रन्स हॉस्पिटल इथे मागच्या 8 वर्षापासून मी नवजात शिशुतज्ञ म्हणून काम करत असताना जे काही अनुभव आहे आणि आताही तिथे काम करतोय, त्या अनुभवाचा फायदा कुठेतरी नवीन जिथे वसाहत आहे तिथलच्या लोकांना, किंवा जिथे नवीन एरिया जिथे यापूर्वी कोणी MBBS MD डॉक्टर तिथे लहान बाळाचा गेलेला नाही, त्यामुळे तिथल्या बाळांना खूप डॉक्टरांची गरज आहे। या जाणीवेमुळेच तिथे ओपीडी सुरू केली आणि यापुढेही चांगल्यातली चांगली सेवा तिथल्या बाळांना देण्याचा करण्याचा मी प्रयत्न करेल। तो प्रयत्न यशस्वी व्हावा यासाठी तिथल्या लोकांचं सहकार्य, तिथल्या लोकांचं योगदान राहील।
पेशंटचा विश्वास तेव्हाच होईल जेव्हा पेशंटला चांगले उपचार भेटतील आणि त्यांना चांगला फरक जाणवेल. ते काम डॉक्टर म्हणून माझं असतं. पेशंटने तपासण्यापूर्वी किंवा ओपीडीला येण्यापूर्वी पण विश्वास दाखवणं हे पेशंटचं काम असतं. एकदा ते डॉक्टरकडे आले, एकदा चांगले निदान झालं, त्यांच्यावर चांगले उपचार सुरू झाले आणि त्यांना बरं वाटलं, तर तेव्हा आपण या सर्व प्रकाराचं आणि या सर्व प्रकल्पाचं यशस्वी झालं असं आपण समजू शकतो. त्यामुळे कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण हीच होती की ऑफ द मार्क बॅट्समन जेव्हा पहिला रन करतो तेव्हा कॉमेंटेटर नेहमी म्हणतो की ऑफ द मार्क झाला बॅट्समन, म्हणजे पहिला रन सुरू झाला आणि ते एक पहिला रन झाला की बरेच पुढचे रनही इझिली होतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. त्यामुळे ओपीडीची सुरुवात झाली, पेशंटची सेवा किंवा रुग्णसेवा सुरू झाली, हे जास्त महत्त्वाचं आणि कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण तीच होती असं मी म्हणेन. काल वाचलेली सर्वात महत्त्वाची बातमी एक खूप इंटरेस्टिंग आहे, ती न्यूटनच्या तिसऱ्या नियमाबद्दल आहे. न्यूटनचा तिसरा नियम सांगतो की फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, म्हणजे कोणतीही ॲक्शन तुम्ही केली तर त्याच्या विरुद्ध एक्झॅक्टली अपोजिट तितकीच रिॲक्शन येते. म्हणजे तुम्ही जर भिंतीला ठोसा मारला तर भिंतसुद्धा तुम्हाला तेवढ्याच फोर्सने तुमच्या हाताला रिॲक्शन देते. हा बेसिक नियम फिजिक्समधला आपल्या सर्वांनी वाचला शाळेमध्ये, आपण त्याचा रोज अनुभव घेतो. त्या नियमावरच कितीतरी आपल्या गोष्टी अवलंबून असतात. पण वैज्ञानिकांनी या नियमाला अपवाद शोधून काढले. ते दोन महत्त्वाचे अपवाद म्हणजे ह्यूमन स्पर्म आणि क्लॅमिडोमोनास अल्गी. आता हे काय प्रकार आहे ते मी सांगतो की ह्यूमन स्पर्म आणि क्लॅमिडोमोनास अल्गी यांना स्पेसिफिक असे शेपटे असलेले केस असलेले गोष्टी असतात, त्याला फ्लॅजेला म्हणतात. फ्लॅजेलांचा वापर करून ह्यूमन स्पर्म एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. हे फ्लॅजेला जेव्हा मूव्ह होतात तेव्हा ते सराउंडिंगच्या ते खूप रिॲक्शन त्यांना भेटत नाही. कमीत कमी किंवा ऑलमोस्ट नील एनर्जी ते स्पेंड करतात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. या शोधाचा फायदा भविष्यामध्ये असा होऊ शकतो की आपण जेव्हा रोबोट तयार करतो तर रोबोट आपण असे तयार करू शकतो जे या प्रिन्सिपलवर काम करतील, ज्या प्रिन्सिपलवर स्पर्म किंवा हे अल्गी काम करतात. म्हणजे फ्लॅजेलांचा वापर करून जर रोबो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकला, तेही एनर्जी स्पेंड न करता, तर खूप काही एनर्जी कन्झम्पशन कमी होऊ शकतं आणि भविष्यामध्ये त्याचा नक्कीच चांगला वापर होऊ शकतो. त्यामुळे ही बातमी खूप महत्त्वाची आहे. ती बातमी वाचल्यानंतर मला नक्की जाणवलं की ही तुमच्यासमोर सादर करावी. न्यूटनच्या तिसऱ्या नियमाला सुद्धा अपवाद आहेत आणि त्या अपवादाचा वापर आपण भविष्यामध्ये आणखी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स बनवण्यासाठी, जसे की रोबोट्स बनवण्यासाठी करू शकतो. हे वाचल्यानंतर मला नक्कीच जाणवलं की हे तुमच्यासमोर ही बातमी शेअर करावी. या बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नक्की वाचा की कसं एक ह्यूमन स्पर्म आणि अल्गी, ज्याचं नाव आहे क्लॅमिडोमोनास, हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमाला सुद्धा अपवाद म्हणून काम करतात. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज वाचण्यात आली ती NCERT बद्दल आहे. आपल्याला माहिती आहे NCERT हे संपूर्ण भारतातील शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करतात, ते पुस्तकं तयार करतात. त्यांच्या पॅनलने रेकमेंड केलंय की इंडिया हा शब्द काढून भारत हा शब्द टाकला गेला पाहिजे. हा सगळा प्रकार मागच्या काही महिन्यांपासून चालू आहे. जेव्हा G20 समिटचं डिनर इन्व्हिटेशन होतं, त्या इन्व्हिटेशनमध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिलेलं होतं. तेव्हापासून बरेच सरकारी लोक सुद्धा सांगतात की इंडियाच्या ऐवजी आपण भारत शब्द वापरला पाहिजे, कारण भारत शब्द आपल्या देशाचा नाव पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. आता या कमिटीने जे रेकमेंडेशन दिलं त्या रेकमेंडेशनवर निर्णय व्हायचा आहे. पण महत्त्वाची बातमी ही आहे की कदाचित तो निर्णय होऊन जाईल आणि भविष्यामध्ये आपण शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये जे काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमध्ये इंडिया शब्दाच्या ऐवजी भारत शब्द बघू शकतो. भविष्यात सध्या जे शाळेत जाणार आहे किंवा भविष्यात जे शाळेत जाणार आहे मुलं, त्यांना याची माहिती झाली पाहिजे, ते महत्त्वाचं. आणखी एक त्यांनी बदल सजेस्ट केला आहे, तो म्हणजे एन्शियंट हिस्ट्री असा जो आपण प्राचीन इतिहास असा जो शब्द आपण बघितलेला आहे, त्याऐवजी क्लासिकल हिस्ट्री असा शब्द वापरा, असंही त्या पॅनलचं म्हणणं आहे. या बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शन शेअर करेल, त्यावर क्लिक करून तुम्ही जास्त डिटेल त्याबद्दल वाचू शकता. भारत शब्द पाहिजे की इंडिया शब्द पाहिजे, हे डिसिजन घेण्याचे आपले कदाचित सामान्य नागरिकांना गरज नाही. ज्याला जे सध्या पटते त्याने ते करावं. पण सरकार लेवलला किंवा पुस्तकं जे बनवतात किंवा सिलेबस जे बनवतात त्या लेवलला पण जर चेंजेस झाले तर नक्कीच भविष्यातील पिढी भारत शब्दाचा वापर जास्त करेल आणि इंडिया शब्दाचा वापर कमीत कमी होईल,
अशी अपेक्षा कदाचित त्यांना असावी. तुम्हाला तुमच्या आयुष्यातून आसपास घडणाऱ्या गोष्टीतून काय वाटतं, काय शिकायला भेटतं याबद्दल मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.